हाय एव्हरीवन. तर कसं आहे ना बघा, उन्हाळा असो किंवा पावसाळा, दुपारी वगैरे किंवा सायंकाळला आपल्याला काहीतरी चटरपटर खाण्याची इच्छा होतच असते आणि त्यामधून मला पण आज काहीतरी खायची इच्छा होत होती. तर म्हटलं चला आज आपण मस्तपैकी आलू पकोडे बनवावं. तर आलू पकोडे बनवायला घेतले तर म्हटलं चला आज रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावं. आय नो की तुम्हाला पण येतच असेल, पण म्हटलं की चला आपण ज्या पद्धतीने करतो ते पद्धत आपण दुसऱ्यांना पण शेअर करू शकतो असं मला वाटलं. तर चला म्हटलं आपण रेसिपी शूट करावं आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. तर बघा इथं मी आलू पकोडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी 3 आलू घेतले आणि त्यांना सोलून घेतलं आणि छान अशी कापून पाण्यामध्ये ठेवलं. त्यानंतर आपल्याला जेवढं पीठ लागेल बेसन पीठ तेवढं मी बेसन पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये जेही बेसिक मसाले असतात तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं धनिया पावडर, जिरा पावडर आणि मीठ घालून मस्त असं छानपैकी बॅटर रेडी करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी गॅसवर कढाई ठेवून कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि जेही आपल्याला चम्मच वगैरे लागणार आहेत ते घेतले मी. आणि कसं पकोडे करण्याआधी आपण जे पाण्यामध्ये बटाटा ठेवलेले होते ते आपण मस्त सुती कापडावर काढून घ्यायचं. आणि बघा इथं मी एक ट्रिक सांगते, कधीही भजी करताना कोणतीही भजी करा, पकोडे करा, पण त्यामध्ये इनो सोडा न टाकता चांगलं कळकळ असं तेल गरम करायचं आणि तो तेल त्या बेसन पिठामध्ये टाकायचं, त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याचे पकोडे करायला घ्यायचं. तर बघा मी इथं पकोडे टाकले आहेत आणि बघा किती टम्म असे फुगलेले आहेत, बघू शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.